नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत सूरपेटीवरील काळी 5 ही पट्टी नेमकी काय असते। काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून तिसरी काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा शुद्ध ध आहे, तोच काळी 5 मध्ये सा होतो। काळी 1चा शुद्ध ध आणि काळी 1चा सा यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी उजवीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा शुद्ध नी आहे, तोच काळी 5 मध्ये शुद्ध रे होतो। काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडील पहिली काळ्या रंगाची पट्टी आणि डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी यांच्यामध्ये जो पांढऱ्या रंगाचा स्वर आहे जो की काळी 1चा कोमल रे आहे, तो काळी 5 मध्ये शुद्ध ग होतो। काळ्या रंगाच्या 2 पट्ट्यांपैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा शुद्ध रे आहे, तो काळी 5 मध्ये शुद्ध म होतो। काळी 1चा शुद्ध रे आणि काळी 1चा शुद्ध म यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी उजवीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा शुद्ध ग आहे, तोच काळी 5 मध्ये प होतो। काळी 1चा शुद्ध म आणि काळी 1चा प यांच्यामध्ये जी पांढऱ्या रंगाची पट्टी आहे जो की काळी 1चा तीव्र म आहे, तोच काळी 5 मध्ये शुद्ध ग होतो। तसेच काळ्या रंगाच्या 2 पट्ट्यांपैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा शुद्ध रे आहे, तो काळी 5 मध्ये शुद्ध म होतो। काळी 1चा शुद्ध रे आणि काळी 1चा शुद्ध म यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी उजवीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा शुद्ध ग आहे, तोच काळी 5 मध्ये प होतो। काळी 1चा शुद्ध म आणि काळी 1चा प यांच्यामध्ये जी पांढऱ्या रंगाची पट्टी आहे जो की काळी 1चा तीव्र म आहे, तोच काळी 5 मध्ये शुद्ध ध होतो। काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून दुसरी आणि डावीकडून तिसरी या 2 काळ्या रंगाच्या पट्ट्यांमध्ये मध्ये जो पांढरा चोर आहे जो की काळी 1चा कोमल ध आहे, तोच काळी 5 मध्ये शुद्ध नी होतो। अशा पद्धतीने आपल्याला काळी 1चे हे स्वर वाजवल्यानंतर काळी 5चे शुद्ध स्वर मिळतात। काळी 1चे कोणते स्वर वाजवल्यानंतर काळी 5चे शुद्ध कोमल तीव्र स्वर मिळतात ते आपण बघूया। काळी 1 मधील शुद्ध कोमल ध दोन्हीही ध, शुद्ध कोमल नी दोन्हीही नी, शुद्ध कोमल रे दोन्हीही रे, शुद्ध कोमल ग दोन्हीही ग, त्याचबरोबर शुद्ध म आणि तीव्र म हे सर्व स्वर घेऊन काळी 1 मध्ये ध नी नी, सा रे रे, ग ग म म, प ध वाजवल्यास आपल्याला काळी 5चे शुद्ध कोमल तीव्र स्वर मिळतील। धन्यवाद।